पूर्वी माय माऊल्या केस कापत नव्हत्या. सौभाग्यवती माय माऊलीने केस कापू नये, सौभाग्यवती माय माऊल्याने कपाळाला टिकली लावू नये, हे पुरुषोत्तम महाराज नाही सांगत, हे शास्त्र सांगतंय. महाराज तुम्हाला काय सांगतंय? शास्त्र सांगतंय. जेवढं माय माऊल्यांचं कुंकू मोठं, बघा ना आता इथं काही म्हातारे आहे बघा, त्यांचं हे गुबूच्या गुबू कुंकू, तेव्हा ती आजी हे मोठं मोठं, जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटीत. बरोबर आहे का नाही? अहो या टिकल्यावाल्याचे गेला, 50च्या पुढं कोणी जायच ना महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून सौभाग्यवती माय माऊलीने कधीच आपल्या डोक्याचे केस कापू नाहीये. पण आता ह्या गोष्टी आपण जर बोलायला जाव तर लोक म्हणतात महाराज दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही धोत्रावरच आहे. आता ह्या गोष्टी बोलायला राग येतो लोकांना. आपण जर बोललो तर लोक म्हणतात तुम्ही कोणत्या युगामध्ये जगता. हे बघा माया हो, तुम्ही किती जरी शायनिंग मारली, किती जरी फॅशन केली, किती जरी अंग प्रदर्शन केलं, तर एक गोष्ट माझी काळजावर लिहून ठेवा. आतापर्यंत या भारत देशाने भारतातल्या कोणत्याच शिरवणीचं मंदिर नाही बांधलं, कोणत्याच शिरवणीचा घरात फोटो नाही लागला. घरामध्ये फोटो फक्त माझ्या अहिल्याबाई होळकरांचाच लागलेला आहे. घरामध्ये फोटो मा जिजाऊ आई साहेबांचाच लागलेला आहे. घरामध्ये फोटो झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाच लागलेला आहे. घरामध्ये फोटो, ऑफिसमध्ये फोटो प्रतिभाताई पाटील, अरे 5 वर्ष या देशाच्या राष्ट्रपती होत्या. काय नव्हतं करताय त्यांना? पंतप्रधानापेक्षाही मोठं पद आहे. एकट्या राष्ट्रपतीला राहण्यासाठी 360 रूम आहे. किती? आणि एकट्या राष्ट्रपतीला सांभाळायला कमीत कमी 600 माणसं आहे. एवढं मोठं देशाचं सगळ्यात मोठं संविधानिक पद. पण 5 वर्ष राष्ट्रपती असताना सुद्धा त्या माय माऊलीने डोक्याचा पदर कधी खाली येऊ दिला नाहीये. मनगटापर्यंत ब्लाऊज होते ना हो. दररोज जरी पंजाबी घालायचा असता. मला तर वाईट वाटतं महाराज. काय झालं माया हो, कधी मध्ये आम्ही वृंदावनला जातो. वृंदावनला जर गेले ना तर त्या अमेरिकेच्या, इटलीच्या तिकडच्या माता मावल्या, अहो त्यांचे पाय तर तुमचे थोबड सुद्धा नाहीये. ही वस्तुस्थिती आहे ना. त्यांचे पाय म्हणतोय मी तुम्हाला, तसे आपले कोणाचे तोंडही नसतील. अशा माय मावल्या बाहेरच्या देशातून येऊन वृंदावनला गेल्यानंतर महाराज नऊवारी साडी घालतात, गळ्यामध्ये कंठी आहे, कपाळाला नाकापासून तर याच्यापर्यंत गंध आहे, आणि हातामध्ये गोमुखी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही एअरपोर्टवर पहा त्याच वेशेत दिसतील. अरे कॉलेजला जरी गेल्या तरी त्याच वेशेत, कपाळाला गंध आहे. मला वाईट याचं वाटतं, त्या विदेशातून आपल्या भारतात येऊन नऊवारी घालतात आणि आपले जनावर तिकडे गेले की पंजाबी घालतात. खरं आहे महाराज, अजिबात नाहीये. सौभाग्यवती माय माऊलीने आपल्याला जो वेश दिलेला आहे त्या वेशेमध्येच राहिलं पाहिजे. खरं सांगू, उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांचा इतिहास महाराष्ट्र वाचत नाही. इथं चांगल्याच लोकांचा इतिहास वाचला जातो. विठाला विठाला. सकाळी 4 वाजता गवळ्या उठल्यानंतर त्याच्या दाढीला झटका बसला. त्यानं पाहिलं मस्त होऊन या मातली धांगडी करी ओढा ओढी मजा लागी. तो म्हणला दाढी ओढला, ही म्हणला वेणी ओढली. दोघांनी पाहिलं गाठ. हा म्हणे का ग, काही किशन्याला म्हणली होती का? हो म्हणे, त्यानं काल मी त्याला सांगितलं की तू माझ्या घरी येऊन बघ, तुला हातानं बांधते. अगं कशाला त्याच्या नादी लागतीस ग?